श्रावण डोंगरे ओव्हर द विकेटसाठी पहिल्या षटक मॅनेटरी पाऊलचा हात हलतोय. काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ सर्व सांगून जाईल. आजचा संघर्ष नक्कीच आपलं सामर्थ्य निर्माण करेल. आज संघर्ष करावा लागेल. शांततेचे काळात गाळलेला घाम नक्कीच मला वाटतं इथं पाहायला मिळेल. हो नक्कीच या चेंडूला उडवला. पाहूया चेंडू वनभाऊ सुरुवात होतोय 4 धावेसाठी. चौकार तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडलं जातंय. नक्की शांततेच्या काळामध्ये इथे घाम घालला जातोय. आई गावदेवी स्पोर्ट गोटेगाव संघाकडून नक्की चेंडूला दिशा दिली. परंतु पाहूया 1 रन येईल डिक्लेअर झोन मध्ये. सन्माननीय बाला कोरडे यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आलाय 3 विकेटसाठी. परंतु करिश्मा करावा लागेल श्रावण डोंगरे अँड कंपनी. मैदानामध्ये अस्तित्वाची लढाई आहे. वर्चस्व दाखवावं लागेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 6 बिनबाद 6. आई गावदेवी स्पोर्ट गोटेकर बी या संघाची धावसंख्या. नक्कीच ओव्हर द विकेट साठी पुन्हा रायडम ओव्हर द विकेट श्रावण. शॉर्ट पिच चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. परंतु पंचांकडे क्लाउड अपील करताय. पंच तटस्थ नक्की दाद मागितले पंचांकडे. नक्कीच संध्याकाळी 17 टाळ्यांचा आक्रोश निनाद किंकाळ्या सर्व काही सांगत होते. त्या क्रिकेटचं प्रतिद्वंद्व युद्ध पाहायला मिळतंय. विकेट पाहायला मिळाली. गणेश उर्फ धोनी बॅक टू पॅव्हिलियन. 2 सामन्यांमध्ये काही करू शकत नाही. धन्यवाद डीजे मास्टर अक्षय. एक सदाबहार संगीत देतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये. नक्की सूर्य अस्ताला जातो परंतु एक सदाबहार संगीत आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रवीचं मैदानामध्ये जाणं कितपत योग्य असेल. ज्या रवीने दहशत निर्माण केली 11 चेंडू 37 धावांची भरीव इनिंग ती कोण विसरेल. एक साक्ष देते परंतु द्यावी लागेल आता या मैदानामध्ये. हो नक्की चेंडूची रफ्तार वेग आणि वेगाचं भाई काय असतं त्या वेगासमोर फसतो होतोय रवी. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. भोईर सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कुरुंज यांच्याकडून गावदेवी गोटेकर साठी शुभेच्छा आणि रोहन शिल्केसाठी खास स्पेशली. नक्कीच कुरुंजवरून या शुभेच्छा आलेल्या आहेत. आई गावदेवी स्पोर्ट गोटेकर बी या संघासाठी. बघा चाहता वर्ग कुरुंजवरून सुद्धा आम्हाला लाईव्ह स्ट्रीम मध्ये जोडलाय. नक्कीच त्या प्रेक्षक वर्गाचं सुद्धा मी या समालोचन कक्षातून शाब्दिक सुमनाने सहर्ष स्वागत करतो. स्पेशली मला वाटतं गिफ्ट व्हाउचर म्हणावं लागेल. शुभेच्छांचा वर्षा होतोय गावदेवी स्पोर्ट गोटेकर बी संघासाठी. परंतु पाहूया धाव धाव लीडिंग एज आणि मला वाटतंय पाहावं लागेल फार महत्वाची विकेट. वाउचर गिफ्ट मध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या शुभेच्छा. रोहन शिल्के कॅप्टन कूल या नावाने ओळखला जातोय. एक शांत संयमी वृत्तीचा कणखर नेता कणखर बहाना शूर सेनापती. ऑन फायर होईल का आग लावून टाकील का येणारं सर्व काही समीकरण कोणाच्या बाजूने असेल. कृषांक नक्कीच कृषांकचा विचार केला तर नक्कीच उंच शरीरयष्टी नक्कीच बाउन्सर चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. पेचचा वापर केला तर नक्कीच मला वाटतंय अडखळा करण्यास सुरुवात करावी लागेल ती आई गावदेवी स्पोर्ट गोटेकर बी या संघाला. परंतु पाहावं लागेल कृषांकला योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. हो नक्की शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. तत्पूर्वी वन बाउन्स चेंडू रोप होतोय. डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळतील 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे पाहायला मिळाली 8 या अंकावर. एक हलवार संत पद्धतीने कासवाच्या धीमी गतीने सुरुवात तर झाली परंतु ज्यावेळी सशाची रफ्तार घेईल त्यावेळी मला वाटतंय धावसंख्येचा आकार आलेख पुढच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल.
चेंडू द्या, चेंडू द्या मैदानामध्ये. काय होईल या मॅचचं भवितव्य पूर्णपणे अंधारामध्ये, परंतु ते उजेड जाणावं लागेल. एकंदरीत 22 खेळाडू या सामन्याचं भवितव्य त्यांच्या गुलदस्त्यामध्ये, परंतु ते ओपन होईल त्यावेळी मला वाटतं ते वेगळं काहीतरी दर्शवेल. तत्पूर्वी जाऊया मॅचमध्ये खरोखर एक रणशिंग फुंकलंय कृष्णा बॉयज वापे संघानं. कारण एकंदरीत विचार केला पहिलं षटक खूप चांगलं सन्मानजनक षटक पाहायला मिळालं. श्रावणेचं फक्त आणि फक्त 6 धावा, 1 विकेट पाहायला मिळाले. त्यानंतर रवी मैदानामध्ये, ज्या रवींनी दहशत निर्माण केली होती तो रवी अजूनही मैदानामध्ये नॉन स्ट्राईकला. तर स्ट्राईकला रोहन. शॉर्टपिट चेंडू, डिफेन्सिव्ह फटका, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने शतरक्षक जज करतोय. तत्पूर्वी एका सिंगलच्या मदतीने धावा पाहायला मिळाल्यात. 9 धाव्यांवर खूप चांगला सुरेख खेळ, आणि सुरेख म्हणता येणार नाही कारण 9 धाव झाल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. त्रिमूर्ती, ज्या निलेश बांगरला 2 सामन्यांमध्ये सूर मिळाला नाही, तो निलेश बांगर या मैदानामध्ये मला वाटतं आग लावून देऊ शकतो. कारण जखमी वाघ आहे. जर जखमी वाघाला रक्त त्याच्या तोंडाला लागलं तर मला वाटतं शिकार केल्याशिवाय सोडणार नाही. आणि तो जखमी वाघ या मैदानामध्ये नक्कीच शेवटच्या मॅचमध्ये धाड दाखविल का पाहूया. हो, डॉट डिलिव्हरी, थोडासा संयम आणि नक्कीच मी म्हणाल निर्धाव चेंडू. रवी, रोहन, जमेची बाजू अजूनही मैदानामध्ये, म्हणजेच विकेट सुरक्षित एकंदरीत गोटेकर बी संघाची. चेंडू हवेमध्ये, श्रावण समीर डोंगरे सरसावले. विकेट क्रमांक 2 देतोय. धक्क्यावर धक्का पाहायला मिळाला. डीजे मेगा दिवस, मोठा दिवस जर पाहायचा असेल, फायनलचा दिवस, ग्रँड फायनलचा दिवस पाहायचा असेल तर नक्कीच आज काहीतरी नाविन्य करून दाखवावं लागेल असं म्हटलं जात आहे. उद्याचा दिवस पाहायचा, आजच काहीतरी करावं लागेल. आजचं काय केलं तर उद्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. तर जे आज सामर्थ्य होईल नक्की ते सामर्थ्याची चुणूक दाखवावी लागेल मैदानामध्ये. खूप मोठं सामर्थ्य, कारण मॅच हाय व्होल्टेजमध्ये एक बाजूने प्रेशर पाहायला मिळाला तो गोलंदाजीमध्ये. हो, नक्की चेंडू हवेमध्ये, श्रावण डोंगरे आहे. चेंडू चुकी होईल का पाहूया. हो, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू, 6 धाबेसाठी षटकार. नाहीतर शतरक्षकच्या अव्वाक्या बाहेर होता. तदनंतर फटाक्यांची आतिषबाजी, मोठा ब्लास्ट, मोठा धमाका येतोय. हा षटकार 6 धावसंख्या पुढे जाते. 15 1-5 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये बहुमूल्य विकेट गणेश आणि रवी. ज्या रवीने दहशत निर्माण केली होती त्या रवीला मागा धाड आणण्याचं काम केलंय. 11 चेंडू 37 धावांची कोण बरदार इनिंग विसरेल, तो रवीला माघार आणण्याचं काम केलंय. आता येतो उमेशला मी बघितलंय 32 चषकामध्ये काय खेळ केलाय, परंतु त्याच्या मांडीचा स्नायू दुखवल्या कारणाने थोडासा इंजर्ड असेल, परंतु एक मागची मॅच विनिंग इनिंग ती सुद्धा कोणी विसरू शकत नाही. त्याच्या बॅटमध्ये अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला. तोच उमेश आता गोलंदाजीच्या मार्कवर असेल ओव्हर द विकेटसाठी. वाईट अनेक प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतो. फटाक्यांची आतिषबाजी होते, आक्रोश. धाव संख्येची 16 धावा. चौफेर फटाक्यांची आतिषबाजी, उधळण होते, प्रेक्षकांचा हल्ला बोल. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक जज करेल का? येऊया पाहूया. होयस
मोठी विकेट, मोठा मासा करायला लागतोय. बॅक टू पेव्हिलियन आतिश डिंगोरे, आतिश बांडे सॉरी. बालक जे कोरडे यांच्याकडून हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. हॅट्रिक विकेट होईल का? उमेश, ज्या उमेशनं 32 एकर चषकाचा 16 नक्कीच गाजवला होता आपल्या गावासाठी. अनेक मॅन ऑफ द मॅचच्या सिरीज मॅन ऑफ द मॅच घेतली होती, परंतु हा उमेश नक्कीच आज चांगलं काम करतोय आपल्या संघासाठी, कृष्ण बॉयज वापे या संघासाठी. पाहूया वरतो विकेट. खूपच ऑफ कटर चेंडू होता, वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. चेंडू जातोय अवांतरच्या दिशेने. 17 एकंदरीत या दरम्यान धावा आपल्याला 17 पाहायला मिळाल्यात. पुन्हा नन्हे मुन्ने बाल गोपाल फटाक्यांची आतिषबाजी होती. किंचाळ्या आक्रोश निनाद टाळ्यांचा गुणांतोय आपल्या कानामध्ये. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आडव्या पट्ट्याने स्वतःला शपल केलंय. डिफेन्सिव्ह फटका तर म्हणता येणार नाही, एक आडव्या पट्ट्याने स्वतःला स्टिअर करून खेळलेत. नॉन स्ट्राईकला तर प्रीतम प्यारे, ज्या प्रीतमने अक्षरशः मागील सामना एक हाती खेचून घेतला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये, तो प्रीतम नॉन स्ट्राईकला. हो, याच फटक्यात ताकद आहे का नजाकत पाहावी लागेल. चेंडू बाहेर जाईल का? येस, इट इज आउट. नक्कीच आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस एक नवी उमेद आणि नव्या आशेचं किरण घेऊन येत असतोय, परंतु सूर्योदय फक्त एक औचित्य असते. खरी दिवसाची सुरुवात तर आपला वाणी, विचार आणि कार्यकर्माने करत असतोय. नक्कीच कार्य घडेल का पाहावं लागेल. येणारे लागवरचे 3 षटकार 3 चौकारसाठी सन्माननीय देवेंद्र डिंगोरे यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज. तर हॅट्रिक विकेटसाठी सन्माननीय बाला कोरडे यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज. जाऊया मॅचच्या दिशेने. सुरुवात तर मी म्हणेल खरतर प्रवास पाहायला मिळाला गोटेगरबी संघाचा, आणि चांगली सुरुवात पाहायला मिळाली कृष्णा बॉयज वापे संघाची. प्रीतम प्यारे मैदानामध्ये मागील सामन्यामध्ये हल्ला बोल निर्माण केला होता. प्रीतमने अक्षरशः 16 धावा, निर्णायक 16 धावा, विकेटचं पतन, गोलंदाजी निर्णायक टप्प्यावर घेतली होती. आणि नक्कीच ज्या 2 सामन्यामध्ये त्याची उणीव भासली होती, तो तिसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच स्वतःला सिद्ध केलंय. परंतु या सामन्यामध्ये काय होईल, काय घडेल? हो, नक्कीच फ्लोरचा चेंडू होता, खूप परफ्यूम चेंडू होता, परंतु परफेक्ट मिडल ऑफ बॅट मध्ये चेंडू पाहायला मिळाला नाही आणि निर्धाव चेंडू. एकंदरीत खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी. उमेश, या उमेशचा खेळ कोण विसरेल? 32 एकर चषकाच्या 16 मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अनेक वेळा पाहिला मी. आणि नक्कीच त्याचा संघ शेवटच्या दिवशी निर्णायक मोमेंटला दापोडे संघाच्या बाजूने मला वाटतं मॅच घालवली असेल त्यांनी. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 1 बाउट चेंडू मला वाटतं आम्हाला मानवंदनासाठी येतोय, परंतु तत्पूर्वी क्षेत्ररक्षक एवढं वेगाने झपकलंय की 1 बाउट चेंडू रोप करतात मैदानामध्ये. आणि एकंदरीत धावा पाहायला मिळतील 18 धावा. कॉन्टेस्ट तर खूप चांगलं पाहायला मिळालंय. एका बाजूने कृष्ण बॉयज वापे संघाचं, कारण विजयाचा महामेरू, विजयाचा महारथ, विजयाचा अश्वमेघ 18 धावा, 18 आज संपूर्ण दिवसामध्ये विजयाचा महामेरू, विजयाचा अश्वमेघ, विजयाचा रथ रोखेल का कृष्ण बॉयज वापे संघ? विजयाचा सूर्य तलपतोय, पण तो इतक्यात तो शांत होणार नाही. उचलत्या समुद्राप्रमाणे, परंतु त्याला कृष्णाच्या पात्रेसारखा शांत केले आतापर्यंत. गोलंदाजीच्या मार्ग असेल तो गोलंदाज कृष्ण बॉयज वापे संघाचा वैभव.
जाऊया. अक्षरशः ज्वलंत निखारे, आगीचे निखारे टाकलेत मैदानामध्ये आणि नक्कीच नेस्तनाबूत केलं आतापर्यंत गोटेकर बी या संघाला. परंतु याच्यातून उभारी घ्यावी लागेल. ज्यावेळी कलीचं फुलेत रूपांतर होते ती कली उमलावी लागेल, फुलाचं रूपांतर घ्यावी लागेल गोटेकर बी संघाला. जाऊया मैदानामध्ये. नक्कीच नाजूक पाकली आहे, परंतु ती नाजूक पाकली ज्यावेळी फुलाचं रूप धारण करेल त्यावेळी आक्रमकता असेल. मैदानामध्ये खेळावं लागेल. तर जाऊया मैदानामध्ये. सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय. खरोखरच काय देखना सोला, याची देही याची डोला, हा पावा क्रिकेटचा सोला. एक दिमागदार आयोजन, कल्पक संयोजन, प्रशिस्त देखणं मैदान आणि माणसांनी भरलेलं क्रीडांगण सर्व काही सांगून जात आहे. हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोला, याची देही याची डोला, हा पावा क्रिकेटचा सोला. आणि मैदानात जातोय आपण. खूप चांगल्या प्रकारे मॅच इथं एन्जॉय करतो माझा प्रेक्षक. कारण मॅच हाय व्होल्टेज आहे. दोन्ही मातब्बर संघ कृष्ण बॉयज वापे यांच्या अगेन्स्ट पाहतोय आपण गोटेकर बी. नक्कीच मोठा ब्लॅक, मोठा धमाका, नक्कीच सामन्याचा चित्र बदलून टाकतोय, वाटोला करतोय, पाणी पाणी करून टाकतोय षटकार. आणि या धमाक्यामध्ये मी म्हणेल पूर्णपणे 6 धावेला मोहर लागून दिले. 6 धावेला धावसंख्या पुढे आलते, डुलते, आलते, फुकते, पुढे सरसावतीये. धावसंख्या ती 25. हो नक्कीच अक्रॉस लाईनने खूप चांगल्या प्रकारे स्टिअर केलंय. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय, पाहावं लागेल. षटकार आहे की चौकार येतोय हा मॅक्झिमम षटकार. मला वाटतं संघर्ष 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 मी म्हटलं होतं नाजूक पाकली आहे, परंतु नाजूक पाकलीचं कलीमध्ये उमलतंय फूल आणि ते फूल उमलतंय. मी म्हणाल अमितच्या बॅट मधून येतो हा मोठा धमाका षटकार. जाऊया गोलंदाजीच्या मार्कवर वैभव. पुन्हा मोठा धमाका, मोठा विस्फोट, मोठा फटका येतोय, झटका 6 धावेसाठी. वाईट ठेवूया आमच्या व्यासपीठावरून षटकर हॅट्रिक आले. टाळ्या होऊन जाऊ द्या. सन्माननीय देवेंद्र डिंगोरे यांच्याकडून आलेले कॅश प्राईज नक्कीच या फलंदाजाला जाईल. टाळ्या होऊन जाऊ द्या माझ्या व्यासपीठावर. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. लागोपाठचे 3 षटकार सामन्यात रोचकता निर्माण करते आणि नक्कीच सन्माननीय पाहुण्यांच्या रूपाने आम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राईज ते अमितसाठी पाहायला मिळालं. जे अमितच्या बॅट मधून तब्बल 3 चेंडू 3 षटकार धुवंदार पारी खेळतोय. आक्रमकता सिद्ध करतोय. आपल्या भात्यामधून एक ब्रह्मास्त्र फेकून देतोय. शस्त्रावर शस्त्राचा वार केला जातोय आणि घातपात होतोय इथे मैदानामध्ये. लीडिंग एज घेतले समीर डोंगरे असतील आणि मला वाटतं विकेट पाहायला मिळाली, परंतु वेळ निघून गेली होती. 3 षटकार आले त्यानंतर विकेट. जाऊया, अजून काही घडलं नाही, बिघडलं नाही. नक्कीच लास्ट अँड बेस्ट डिलिव्हरी प्रोग्रेस करेल हा गोलंदाज म्हणजे वैभव. धावसंख्या ती 37 धावा, 37. नक्कीच डावाची पट जर रोखली होती आम्ही, त्या अमितला माघारी धाडण्याचं काम केलंय. पाहूया कमबॅक होतंय की. शॉर्ट पिच चेंडू
पंचांकडे दाद मागताना अमर, परंतु पाहावं लागेल आणि विकेट मला वाटतं रनआउट मध्ये पाहायला मिळतीये. नक्कीच सल्ला मसलत करतील आणि तदनंतर जे निर्देशित कौल असेल ते आम्हाला पाहायला मिळेल. वाईट, परंतु रनआउट मध्ये अमर बॅक टू पॅव्हिलियन आणि तदनंतर आपण पाहतोय आधी फटाक्यांची आतिषबाजी. आजच्या दुसरा दिवस क्रमांक, परंतु फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. नक्कीच धुराला उडतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. अजूनही मॅच संपलेली नाही, कारण मॅच मध्ये पाहूया रंगत तर ट्विस्ट निर्माण झालाय. 38 धावा, 38. मोठा ब्लास्ट, मोठा धमाका. चेंडू थांबणार नाही, चेंडू षटकाराला. धावपटावर 44 धावा, विजयाचं लक्ष 45 धावांचं आहे. आणि मला वाटतंय हे व्हाईट आर्मी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. एक शहापूर तालुक्यातील मातब्बर संघ, दादा संघ या नावाने ओळखला जातोय. गोटेकर बी संघ, परंतु अस्तित्वाची लढाई आहे. आजच्या गटामधून निघायचं असेल तर यजमानांची टीम. पाहूया गोटेकर बी संघ कसा खेळ करेल. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रस्थान घेते. निलेश बांगर आणि समीर डोंगरे. कॅश प्राइज आले बाला कोरडे यांच्याकडून. षटकार 3, चौकार, हॅट्रिक याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विजयाचं लक्ष 45 धावांचं असताना पाहूया कशा प्रकारे खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मॅच एक हाय व्होल्टेज मॅच आहे. नक्कीच सर्व प्रेक्षक वर्ग आपल्या नेत्रदीप डोळ्यांतून हा सामना पाहिला जातोय.
लवकर लवकर सामन्याला सुरुवात करा. सन्माननीय कल्पेशजी वेगळे सरांकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश पाहिजे ते संध्याकाळच्या सत्रामध्ये मानधनात वाढ होईल का. विकेट गेल्यानंतर त्याचं नक्कीच प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळेल कारण आमचं व्यासपीठ सजले पाहुण्यांच्या शुभ आगमनाने आणि मॅच हाय व्होल्टेज होते बघा. आक्रोश आणि नक्कीच फटाके यांची आतिषबाजी दुसऱ्या दिवसामध्ये एक प्रतिद्वंद्व पाहायला मिळतंय. नक्कीच नक्कीच देवेंद्र डिंगोरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज हॅट्रिक विकेट साठी. हो पहिला चेंडू अजूनही निलेश बांगर असफलतेकडे दिसतोय. आजच्या संपूर्ण दिवसाचा इतिहास वाचून दाखवला तो हा जखमी वाघ. नक्कीच या वाघाच्या मुखाला जर रक्त मिळालं तर नक्कीच तो दहाड आणि रणशिंग फुंकणार. तर पूर्ण दिवसाचा विचार केला तर निलेश बांगर याची बॅट अजूनही तलपली नाही पण या अंतिम सामन्यामध्ये पाहूया कशा प्रकारे खेळ करतोय. हो नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू होता निर्धाव चेंडू एका चेंडूने प्रेशर रिलीज होतोय. आतिश बांडे आपला क्लास ओपन करतोय. पूर्णपणे सामना ब्लॉक केला होता मी म्हणलं आतिशनं मागील चेंडूवर. फुलर लेनचा चेंडू खराब चेंडू असेल परंतु पाहावं लागेल पंचांकडे. नक्कीच या सिरीज वाईट. धावसंख्या होती एक. अकाउंट ओपन केलं गेलंय अवंतरच्या रूपाने. हो निलेश बांगर ऑन फायर. चेंडू उडवला लँड होईल का. नक्कीच दॅट्स मॅक्झिमम बिग षटकार. शांत परंतु आता उद्रेक घेतोय. आक्रमकता होतीये. निलेश बांगर ऑन फायर होतोय. जर गोटेकर संघाला विजयाचं लक्ष हासिल करायचं असेल तर त्रिमूर्ती रोखवावी लागेल. त्रिमूर्तीतला बघितलं विचार केला तर समीर डोंगरे निलेश बांगर आणि डागआउट मध्ये पाहू शकतो श्रावण डोंगरे. जर या त्रिमूर्तीला रोखलं तर नक्कीच विजय आपलाच. परंतु विचार कोण करेल. उमेशच्या खांद्यावर मागील 2 सामन्यांमध्ये जबाबदारी होती आणि ती त्याने चोखपणे बजावली. तर जाऊया मॅचच्या दिशेने. हो स्टिअर केलाय एक्झिट केलाय नजाकत आहे ताकदीचा वापर. चेंडू पाहूया किती धावेसाठी जातोय. येईल हा एक संघर्षमय चौकार. 4 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 11. नक्कीच इथं मिळाला ताकदीचा वापर पाहायला मिळाला नाही. इथं चातुर्य नक्कीच चेंडूला स्लाइस केले चेंडूला फेकून दिला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने शॉट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटची दिशा होती ती रीड केली. चेंडू 4 रन्स. पुन्हा त्याच दिशा रीड केले. चेंडू जातो इनटू द बॉल इनटू द गॅप. इट्स परफेक्ट नाईस एक्झिक्युटेड सुपर. एकच मला वाटतंय रन पाहावी लागेल. पंच एक सिंगल. ओके एक सिंगल येते. फटक्यात ताकद होती नजाकत होती. चातुर्याचा वापर केला होता परंतु इथं पाहावं लागलं. नक्कीच चेंडू एका धावेसाठी फक्त पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या पुढे येते. धावसंख्या येते 12. 1-2 लॉस ऑफ 0 विकेट. पाहावं लागेल आक्रमकता कारण विजयाचं लक्ष आहे 45 धावांचं. अतिश मध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता इथं नक्कीच तो जोपासतोय. हो लीडिंग एज समीर डोंगरे बॅक टू पॅव्हिलियन. त्रिमूर्तीतला एक मूर्तीला मी म्हणेल गारद करण्यामध्ये यश आलंय. पहिला विकेट.
एक विकेट पाहायला मिळाले. जोपर्यंत तुम्ही स्वतःची वेगळी ओळख करून जगाला देत नाही तोपर्यंत जग तुम्हाला ओळखत नाही. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. नक्की स्वतःला सिद्ध करावं लागेल कृष्णबाई वापे संघाला, तरच जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. परंतु पाहूया वेळ कोणाच्या बाजूने सरसावतीये. धावसंख्या धावपटावर 12, 1-2 लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कॉट बॅटिंगचा कौल पाहायला मिळाला. लिडिंग एज घेतली कॅप्टन कूल आणि तो चान्स कुठे गमावणार. आणि नक्कीच मला वाटतं पहिली विकेट पाहायला मिळेल ती समीर डोंगरे ऍज अ कॅप्टन. कॅप्टन टू कॅप्टन हा प्रतिद्वंद्व पाहायला मिळाला मैदानामध्ये. प्रीतम प्यारे हो, खूप सुरेख चेंडू होता. आता पूर्णपणे मदार आहे मी म्हणले श्रावण डोंगरे आणि नक्कीच सूर्य असताना जातोय. सूर्याच्या छटा उंटवल्यात, अंधाराचं साम्राज्य येतंय. परंतु या अंधाराचं साम्राज्य येण्याआधी आम्हाला विजेता हवा आहे आणि तो विजेता कुठला संघ असेल पाहूया. जाऊया मैदानामध्ये. प्रीतम प्यारे गोलंदाजा मार्ग असेल ओव्हर द विकेटसाठी. पहिला चेंडू तर खूप सुरेख हाताळलाय, निर्धाव चेंडूची सांगता करतोय. बारा धावा. पुन्हा लिडिंग आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. अशा रीतीने हा सुवर्ण कॉल होता, परंतु त्यामध्ये धावा पुढे जाते. धावसंख्या ती 18 धावा करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय अतिश. उमेश आणि अतिशला पाहतोय. कृष्ण स्वतःला शफल केलाय अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच शरीरष्टीचा भेद घेऊन चेंडू मला वाटतं पायावर आदळला जवळ. नक्कीच यस लेग बाईज इथे पाहायला मिळतीये. हॅलो, तर जाऊया सल्ला मसलत होतीये या चेंडूवर काय निर्णय. नऊ चेंडू 26 धावा विजयाचं समीकरण पाहायला मिळते आजच्या मॅच मध्ये. नक्कीच आजचा दिवस यजमानांची टीम खूप चांगला सुरेख करतीये, खेळ करतीये. परंतु पाहावं लागेल मैदानामध्ये अजूनही चेंडू तर हवेमध्ये. अतिशची खेळी संपुष्टात येईल का? हो, यस, इट इज आउट. सव्वीस धावा. नक्कीच जी पांढरी आपली लॉबी पाहतो त्या लॉबीला कोणी खेचायचं नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षक वर्ग, जी पिवळी लॉबी आपण पाहतो लहान मुले आहेत, परंतु तुम्हाला विनंती आहे ती लॉबी खेचायची नाहीये. सात चेंडू 26 धावा. उमेशला अजून पाहतोय मैदानामध्ये. हो, नक्कीच उमेशच्या बॅट मध्ये मला वाटतं आता रन्स पाहायला मिळत नाहीयेत. ज्या उमेशने मागील सामन्यामध्ये दहशत निर्माण केली होती तो उमेश सुद्धा आता शांत पाहायला मिळतोय. गोलंदाजी निर्णायक वर्चस्व दाखवते. येणारे 6 चेंडू 25 धावा.
6 चेंडू 25 धावा. विजयाचं लक्ष कृष्णा बॉईज वापे संघासाठी. काय मॅच घडतीये खरोखर. आजचा दिवस बघितला असेल तर बॅक टू बॅक सामने खेळले आहे गावदेवी स्पोर्ट गोटेकर बी संघाने आणि नक्कीच दैदिप्यमान कामगिरी करतोय आजच्या दिवसामध्ये. जी व्हाईट जर्सी प्रदान केली आहे आज अनावर झालं मला वाटतं त्याला जर्सीचं आणि ती जर्सी मला वाटतंय 20-22च्या या वर्षामध्ये नक्कीच एक रणशिंग फुंकेल यात कुठलाही प्रश्न नाही कुठलीही शंका नाही. कारण रणशिंग फुंकले आपल्या वैयक्तिक मैदानामध्ये आपल्या ग्राउंडवर आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे सुसज्ज स्थितीमध्ये खेळ करतोय अजूनही. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 25 धावा. सामना कुठल्या बाजूने जाईल. स्ट्राईकला उमेश आहे. त्या उमेशला कोण विसरेल. ज्या उमेशच्या बॅट मधून मोठे धुवंदर फटके आले होते तो उमेश अजूनही मैदानामध्ये. सामना मी म्हणाल दोन्ही बाजूने बॅलन्स पाहू शकतो. 6 चेंडू 25 धावा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला तर नक्की सामन्याचे ट्विस्ट रंगत वाढेल. हो मोठा फटका तो मोठा ब्लॅक येतो. झटका षटकार. आगाज एल्गार. नक्कीच आगाज एल्गार रणशिंग फुंकलय. येथील 6 धावा. आज एल्गार आणि रणशिंग फुंकले. 6 चेंडू 25 धावा असताना पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट. चेंडू जातोय 6 धावेसाठी. येणारे 5 चेंडू 19 धावा. सामन्याची रंगत वाढतीये. रंगात बेरंग होतोय. उधळण होते रंगाची आणि पाहूया कुठला रंग बाहेर निघतोय. पुन्हा मोठा ब्लास्ट आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्राची जज करेल का. हो येस विकेट. आणि नक्कीच बॅक टू पॅवेल मध्ये पाहायला मिळाला. मला वाटतं आत्ता पार जड होतोय. चार चेंडू 19 धावा. हे सामन्याचं चित्र आता पाहायला मिळतोय. कारण मोठी विकेट मोठा मासा आता पुन्हा गेला लागतोय तो उमेशच्या रूपानं. ज्या उमेशनं एल्गार आगाज केला होता रणशिंग फुंकलं होतं त्या उम्मासला माघारी धाडण्याचं काम केलं या गोलंदाजाने. नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण केली. आता पारडा आपण पाहू शकतो. गोटेकर बी या संघाच्या बाजूने झुकतोय. येणारे 4 चेंडू 19 धावा. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु पाहावा लागेल आणि विकेट पूर्णपणे विजयाच्या दिशेने गोटेकर. प्राप्त होते. अजूनही मैदानामध्ये उर्वरित चेंडू घेऊन जातील गोलंदाज ओमकार.
पूर्णपणे आता विजय समर्पित होत आहे, परंतु अजूनही पाहावं लागेल. एक चेंडू